श्री गणेश पुराण संकष्टी चतुर्थी व्रतविधी अध्याय 60। श्री गणेशाय नमः। देवराज इंद्र शूरसेनांना म्हणाले, हे राजा, ज्या कोणाला श्री महागणपतींचे संकष्टी व्रत करायचे आहे त्याने ज्या दिवशी माघवद्य चतुर्थी मंगळवारी येते त्या दिवशी व्रतास संकल्पपूर्वक आरंभ करावा। त्या दिवशी सकाळी लवकर उठावे, शौच, मुखमार्जन, दंतधावन व स्नानादी नित्यकर्मे उरकून स्वस्थ असावे। श्री गणपतींचे नामस्मरण करावे, मौन पाळावे। वादविवाद, निंदा, खोटे बोलणे, कटू शब्दांनी दुसऱ्याला दुखावणे, चिडचिड करणे आदी गोष्टी टाळाव्यात। दिवसभर उपोषण करावे। सायंकाळी तिळाचा किंवा आवळ्याचा कल्क चूर्ण लावून अभ्यंग स्नान करावे। धूतवस्त्रे नेसावीत, भाळी गंध लावावे। एकांतात आसनावर बसून गणपतींच्या एकाक्षर, षडाक्षर किंवा गणानाम त्वा या वैदिक मंत्राचा एकाग्र चित्ताने घटका घटका जप करावा। चौरंगावर वस्त्र अंथरून त्यावर गणपतींची मूर्ती किंवा तसबीर ठेवावी। चौरंगाभोवती रांगोळी काढावी। समयी प्रदीप्त करावी। पूजेची उपकरणे व साहित्य जुळवून गणपतींची षोडशोपचारांनी पूजा करावी। त्यांना उकडीचे किंवा माव्याचे मोदक, तिळाचे लाडू, करंजा, घारगे अशा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा। सुगंधी द्रव्ये, ऋतुकालानुसार उपलब्ध असलेली उत्तम फळे व तांबूल अर्पण करावा। जास्वंदीचे फूल व 21 दुर्वा अर्पण कराव्या। कापूर प्रदीप्त करून मनोभावे आरती करावी। त्यावेळी इतर देवतांच्या आरत्या म्हणाव्यात। मंत्रपुष्पांजली म्हणावे। श्री गणपतींना साष्टांग नमस्कार करावा। चंद्रोदयानंतर चंद्रदर्शन घ्यावे। अतिथी समजून चंद्राची पूजा करावी। चंद्राला अर्घ्यदान द्यावे। गणपतींना घरात शिजवलेल्या पक्वान्नांचा महानैवेद्य दाखवावा। चंद्रालाही नैवेद्य दाखवावा। ब्राह्मणांकडून गणेश महात्म्यापर कथा ऐकावी। त्यांना भोजन व दक्षिणा देऊन संतुष्ट करावे। गोग्रास द्यावा। मग परिवारासह आनंदाने भोजन करावे। गजाननांचे नामसंकीर्तन करावे, भजने म्हणावीत। अशा प्रकारे 1 वर्षभर संकष्टी व्रत केल्याने गणपतींची प्रसन्नता लाभून उत्तम आणि सद्गुणी संततीचा लाभ होतो। उपासकाने संकष्टी चतुर्थीचे व्रत करताना चैत्रामध्ये पंचगव्य, वैशाखात दुर्वांचा रस, ज्येष्ठात साजूक तूप, आषाढात मध, श्रावणात लाडू, भाद्रपदात दही, अश्विन महिन्यात उपवास, कार्तिकात दूध, मार्गशीर्षात निराहार, पौषात गोमूत्रपान, माघामध्ये तीळ आणि फाल्गुन महिन्यात तूप साखर याप्रमाणे संकष्टीला तोच एक पदार्थ सेवन करावा। या उपासनेने सिद्धी लवकर प्राप्त होतात। श्री गणेश पुराण अध्याय 60 समाप्त। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन येणाऱ्या सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन मिळेल।